नमस्कार. वृंदास टॅरो ज्योतिषतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपणासाठी एक विशेष आपण विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे 12 ऑगस्ट 2026 आजची अमावस्या, आषाढ अमावस्या आणि सूर्यग्रहण या दोन्हींचा योग आलेला आहे. आणि त्यामुळे काय काळजी घ्यायची आपण या कालावधीमध्ये, कारण भारतात हे ग्रहण दिसणार नाहीये, पण तरी देखील ब्रह्मांडामध्ये जे बदल होत असतात ते तरंग आपल्या पूर्ण जगामध्ये असतात, पूर्ण विश्वात असतात. आणि म्हणून काही नियम पाळायचे आहेत. हे जे ग्रहण आहे ते कर्क राशीवरती जास्त प्रभाव करणारं आहे. त्यामुळे कर्क राशीचे लोक आहेत किंवा कर्क लग्न ज्यांचं आहे त्या लोकांनी काय करायचं आहे तर ओम नमो भगवते या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीवरती पण थोडा प्रभाव होणारच आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी काय करायचं आहे, जितकं जमेल तितकं रामनाम घ्या किंवा रामरक्षा म्हणा, ऐका. तुम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीनं तुम्ही जप चालू ठेवायचा आहे. सिंह आणि कर्क राशीच्या लोकांनी आज दिवसभर या नामजपाचा पाठ करायचा आहे. सगळ्यांसाठी हे जे ग्रहण आहे ते रात्री 9 ते 11 हा विशेष त्याचा मुख्य काल आहे. तर रात्री 9 ते 11 लांबचे प्रवास टाळा. त्यानंतर जेवण 9 ते 11 या कालावधीत करू नका, कारण या कालावधीमध्ये जास्तीत जास्त वातावरणातल्या लहरी याचं ऊर्जा ही कमी झालेली असते. आणि त्यामुळे 9 ते 11 या कालावधीमध्ये सगळ्यांसाठी जेवढं जमेल तेवढा नामजप करा. आणि तो ओम नमः शिवाय न म्हणता नमः शिवाय एवढाच मंत्र जप चालू ठेवला. सगळ्यांसाठी हा उपाय आहे. तर सगळ्यांनी ह्या गोष्टींचं पालन करावं. थोडे नियम जे असतात ते आपल्या ऋषीमुनींनी सायन्सच्या आधारे, विज्ञानाच्या आधारे सांगितलेले असतात. तर त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आणि हा ग्रहण कालावधी लवकरच संपेल आणि इथून पुढे 15 दिवस याचे थोडेसे इफेक्ट जाणवत राहणार आहेत. त्यामुळे नामजप सगळ्यांनी चालू ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी त्याचं जप करा, नामजप करा. म्हणजे मनशांती, सगळ्यात महत्त्वाचं ग्रहण कालावधीमध्ये जास्त परिणाम होतो तो मनावरती होतो. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. त्यामुळे आपल्या मनात चंचलता येते, राग येतो, संताप येतो. सगळ्या गोष्टी, आपल्या भावना ज्या काय त्या अत्युच्च होतात या ग्रहण कालावधीमध्ये. आणि त्यामुळे हे नियम सांगितलेत, हे नामजप सांगितलं आहे की सगळ्यात प्रथम मनशांती. मन जर आपलं थोडंसं मनशांती ढळली तर त्याचे परिणाम शरीरावर होतात. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर सगळ्यांनी नामजप करा. परमेश्वराची कृपा सगळ्यांवर हो. आणि आजचा दिवस खूप सुंदर असू दे. 15 दिवस हे नामजप चालू ठेवा आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. धन्यवाद.